मागील 2 दिवसात राज्याच्या विविध भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं देखील आपण सर्वांनीच पाहिलं. पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 11 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील. मुंबई शहरात मागील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील आकाश ढगाळ राहून मधून-मधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 25°C राहण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून त्यामुळे मराठवाडा विदर्भामध्ये देखील पुढील 24 तासांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दरम्यान आणखीन 2 दिवसानंतर महाराष्ट्रावर मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असून कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.